करमाळा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक अर्ज छाननी वेळी वाद झाला। निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यात खडाजंगी झाली। अर्ज छाननीमध्ये अर्ज बाद झाल्यानंतर हा सगळा वाद झाल्याची माहिती आहे। महेश चिवटेंचं म्हणणं न ऐकता अधिकारी निघून गेले। निर्णय अधिकाऱ्यांच्या गाडीसमोर घोषणा देत यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला। इलेक्शन कमिशन म्हणजे एक मिनिट न्याय मागते आम्ही, ठीक आहे ना। आम्हाला आमचा न्याय पाहिजे। तुम्ही म्हणजे देवदारी होतो हे नाही, ठीक आहे। तुम्ही तुमच्या आमदारांनी तो वापरा। उचित तुम्हाला जे हे आहे ना ते तुम्ही करा लक्षात। मी माझ्या बाबतीचा निर्णय दिलेला आहे, मी निर्णय दिलेला आहे। तुम्हाला जे तुम्हाला कोणाची तरी निरोप आहे जागी तर याच सगळ्या प्रकारासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून। संतोष, करमाळा जिल्हा परिषद निवडणूक अर्ज छाननीवेळी हा सगळा वाद झाला, वादाचं नेमकं कारण काय होतं? काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अर्जाची छाननी होती आणि त्यामध्ये जे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत महेश चिवटे त्यांच्या उमेदवाराचा ते अर्ज बाद झाला। अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले, ते निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले, आक्षेप घेतला। मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना जे काही सांगायचं ते सांगितलं, पण त्यावर त्यांचं समाधान झालेलं नाहीये। त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा आरोप केला की निवडणूक अधिकारी जाणीवपूर्वक आम्हाला माहिती देत नाहीये, जाणीवपूर्वक ते केलं जातं, आमचा अर्ज बाद का झाला याचं सविस्तर कारण दिलं जात नाहीये। आणि अशा प्रकारचे त्यांनी ऑब्जेक्शन केल्यामुळे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्यात आणि महेश शाब्दिक खडाजंगी झाली आणि त्यांनी असाही आक्षेप घेतला की असाही आरोप केलेला आहे की निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत ते आमच्या प्रश्नाला उत्तर न देता जाणीवपूर्वक निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे काही काळ तिथं वातावरण असं झालं होतं, गंभीर बनलं होतं। निश्चित। मात्र निवडणूक अधिकाऱ्यांकडून या सगळ्या प्रकारानंतर काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का? निवडणूक अधिकाऱ्यांनी जे काय ज्या अर्ज बाद झाला होता, जे काय आहे ते जे नियम आहेत, निवडणूक आयोगाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार मी निर्णय घेतलेला आहे आणि तो बरोबर आहे असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं। मात्र जे जिल्हा प्रमुख आहेत महेश चिवटे त्यांचं म्हणणं होतं की हे जाणीवपूर्वक केलं जात आहे, आम्हाला माहिती दिली जात नाहीये, जर असेल तर ते सविस्तर माहिती द्या असं त्यांचं महेश चिवटेंचं म्हणणं होतं। पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं जो माझा निर्णय आहे, जो हा अर्ज बाद झालेला आहे, जे काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आयोगाचा जो नियम आहेत त्यानुसार मी तो निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे यावरून दोघं शाब्दिक चकमक झाली आणि जे अधिकारी आहेत त्यांनी फारसे तिकडे दखल न घेता ते निघून गेले आणि त्यामुळे महेश चिवटे संतापले आणि काही काळ तिथं वातावरण पूर्ण गंभीर बनलं होतं। जी संतोष, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।